तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या सुखी संसारात। सध्या रात्रीच्या वाजले 2 आणि मम्मीने इथं मला असं बसवल्या बघा, ही डाळ शिजली का बघायला स्वतः जाऊन झोपल्या निवांत। डाळ शिजवता मी एकदमच खुश झालो, कारण मला आठवलं की मी मागवलेलं शिव उदय येणार आहे, तेवढ्यात ती डाळ शिजली। डाळ शिजल्यावर सुद्धा मम्मी काय लवकर किचनमध्ये येणार म्हणून मी 4 भांडी वाजवली। ही उठली, डायरेक्ट बाहेरच गेली। मला माहिती होती ही काही कामं करणार नाही, म्हणून मीच लागलो डायरेक्ट कामाला। कामं करता करता वाजली मला तर रात्रीची 3 वाजता लागलेली भूक, म्हणून मी कुरकुरे आणलो आणि खायला सुरुवात केलो। खाऊन झालं लगेच कामाला लागलो। आता तुम्ही म्हणाल, हा नाही ही रात्रीचं काय काढलंयस तू कामं करायचं, तर विषय असा आहे, मी आणि माझ्या मम्मीने ठरवलं होतं की रात्रीच आपण सगळी कामं करायची, म्हणजे उद्या दिवसभर झोपता येते। काय पण म्हणा मंडळी, सकाळी झोपण्यात जी मजा आहे ना ती रात्री झोपण्यात कधीच नाही। कामं करता करता 5:45 वाजले, म्हणून मी मम्मीला म्हटलं तू काय बाय ढुलका काढलेस, मी आता झोपतो। सकाळी उठून बघतो तर 10:30 वाजले। तुम्ही माझं डोळं बघू शकताय कसं झालेत। मी तर उठली नसती, पण गरमीमुळे मला उठावं लागलं। त्यानंतर 11:45 वाजले, माझ्या आंघोळ त्यानं व्हायला। आंघोळ झाले लगेच मी स्किन केअरला स्टार्ट केलं, कारण मंडळी कसं आहे, मुलींनी कायम हायजिनिकच राहिलं पाहिजे, त्यामुळे दिवसांना 2 वेळा स्किन केअर करणे हे गरजेचं आहे। त्यानंतर पटपट केस विंचरून घेतले आणि असं वरती बुचडाच टांगला, कारण गरमी तर खूप आहे इथं सध्या। तुमच्याकडे गरमी स्टार्ट झाली की नाही कमेंट करून नक्की कळवा। आणि आजचा आउटफिट हा आहे माझा। त्याच्यानंतर पेटपूजा करूया म्हटलं थोडीशी, मग जाऊन किचनमध्ये चहा केला, चहा टोस्ट आणला बाहेर आणि खाल्ला। त्यानंतर बाहेर असं गहू उन्हात टाकलेलं, त्यामुळे म्हटलं बाहेरच जाऊन बस डायरेक्ट तू। तिथं बसलो थोडा वेळ, त्यानंतर एकाचा कॉल आला। तेव्हा मला म्हणून हन्ने बाहेर येऊन जरा उभा राहा, तुझ्याकडे एक काम आहे। तो होता पार्सलवाला, त्याच्याकडे पार्सल घेतलो आणि डायरेक्ट घरला पळत गेलो। घरी गेल्यावर डायरेक्ट मम्मी समोर बसलो आणि तिच्यासमोरच पार्सल उघडायला सुरुवात केली। मम्मी माझ्याकडे एकदम रागात बघाल ती, कारण तिला वाटायला सारखं मी काय ना काय तर मागवत असते। माझ्याकडे लय रागाने बघाल ती आणि म्हणाल ती सारखं काय असते तुझं, काय मागवत असतेस। काय असेल तुला कोण म्हणलं। त्यानंतर पार्सल उघडलं आणि त्यात व्हाईट कलरचं स्निकर्स निघालं, म्हणून मला म्हणाल ती सारखं काय बूट मागवत असं, तुझ्याकडे ऑलरेडी एक बूट आहे, तुला मागवायची काही गरज आहे का। ती ब्लॅक कलरचा आहे, व्हाईट कलरचा आहे, ह्याला स्निकर्स म्हणते, त्याला हिल शू म्हणते, 2 डिफरंट थिंग्स आहेत त्या। तर मंडळी आजसाठी एवढंच। तुम्हाला जर हा माझा ब्लॉग आवडला असेल आणि असं ब्लॉग अजून बघायचं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।